हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. कितीही नवीन फॅशन आल्या तरी काठपदर साडीची फॅशन ही जुनी होत नाही आणि होणारही नाही. तर मार्केटमध्ये पैठणी, नारायणपेठ साडी, सिल्क साडी, बनारसी साडी, पेशवाई च्या बऱ्याच साऱ्या काठपदर साड्यांचे पॅटर्न्स हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता काय होतं, आपण काही महागड्या साड्या ह्या विकत घेतो आणि त्यावरती आपण जुन्या पद्धतीने जर ब्लाऊज हा शिवून घेतला तर आपल्याला एवढ्या महागड्या साडीवरतीही हवा तसा लुक मिळत नाही, राईट? तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठपदर साडीवरती काही लेटेस्ट आणि ट्रेंडिंग अशा ब्लाऊजच्या डिझाईन्स आहेत त्या दाखविणार आहे. तर तुम्हीही कन्फ्यूज असाल की तुमच्या काठपदर साडीवरती कुठल्या डिझाईनचा किंवा कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज हा शिवून घेतला तर तुमचा लुक हा खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आता ह्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आता सध्याच्या काठपदर साडीवरती बोटनेक ब्लाऊजची फॅशन ही खूप जोरात चालू आहे. बोटनेक ब्लाऊज जर तुम्ही शिवला तर त्यावरती तुम्हाला जास्त दागिने घालण्याचीही गरज लागत नाही. बोटनेक ब्लाऊज वरती तुम्ही फक्त अशा इयररिंग्स जरी वेअर केल्या तरीही तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसतो. त्यामुळे तुम्ही बोटनेक ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता. आता त्यानंतर पूर्वीच्या काळी ब्लाऊज मध्ये पफ्सची फॅशन ही खूप जास्त ट्रेंड मध्ये होती. आता अगेन पफ्सची फॅशन ही ट्रेंड मध्ये आली आहे. भरपूर साऱ्या लेडीज ह्या काठपदर साडीवरती पफ्सचं ब्लाऊज हे शिवून घेतात आणि ते खूप सुंदरही दिसतं. तर तुम्हीही तुमच्या काठपदर साडीवरती पफ स्लीव्स ह्या शिवून घेऊ शकता. आता पफ मध्ये तुम्ही सेमी पफ शिवून घेऊ शकता किंवा प्लेटेड पफ्स ब्लाऊज ही शिवून घेऊ शकता. त्यासोबतच जर तुमची तब्येत ही जास्त असेल, तुम्ही जरा हेवी असाल तर तुम्ही 3/4 पफ ही शिवून घेऊ शकता. त्यामध्येही तुमचा लुक खूप सुंदर आणि स्मार्ट दिसेल. आता त्यासोबतच ब्लाऊजला तुम्ही अनेक नवीन अशा बॅक डिझाईन ही करून घेऊ शकता. ब्लाऊजेसला तुम्ही बॅकला डिझाईन करताना तुम्ही लेस लावू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही गोंडेही लावून तुमचा ब्लाऊज हा स्टिच करून घेऊ शकता. यानेही तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. तेच काठपदर साडीवरती तुम्ही ब्लाऊजचा कुठलाही पॅटर्न न शिवता काठपदर साडीचा ब्लाऊज हा सिंपल जरी ठेवला तरीही तुमचा लुक रिच आणि क्लासी दिसणार आहे. तर तुम्ही काठपदर साडीच्या ब्लाऊज मध्ये अशा वेगवेगळ्या बॅक नेक डिझाईन्स ही ट्राय करू शकता. त्यासोबत एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ब्लाऊजेसचे नवीन पॅटर्न्स हे ट्राय करता आणि स्टिच करून घेता तेव्हा शक्यतो तुम्ही एका चांगल्या टेलर कडनंच तुमचं ब्लाऊज हे स्टिच करून घ्या. काय होतं की आपण खूप महागडी साडी घेतो, त्यावरती आपण नवीन पॅटर्न्स हा स्टिच करतो म्हणजे शिवून घेतो. तेव्हा काय होतं की त्या टेलरला ते व्यवस्थित न जमल्यामुळे आपल्या महागड्या साडीवरचा लुक ही खराब होतो आणि आपला ब्लाऊज ही व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला तितकासा चांगला लुक ही मिळत नाही. त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती नवीन पॅटर्न्सचे ब्लाऊज शिवून घ्याल तेव्हा एका चांगल्या टेलर कडनं स्टिच करून घ्या. त्याशिवाय आजकाल 3/4 ब्लाऊजची ही खूप जास्त ट्रेंड आहे. 3/4 ब्लाऊज ही तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. 3/4 ब्लाऊज मध्येही भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही ट्राय करू शकता. 3/4 स्लीव्स ह्या काठपदर साडीवरती खूपच सुंदर लुक देतात. लग्न समारंभामध्ये तुम्ही तेच ब्लाऊज ट्राय करण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज कसे शिवता येतील याचा विचार तुम्ही नक्की करा. त्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या अशा हिरकणी साडीवरती असे पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता किंवा बॅक नेकला तुम्ही अशी डिझाईन ट्राय करू शकता. तर त्यासोबतच ऑफिससाठी किंवा पार्टीसाठी जर तुम्ही साडी वेअर करत असाल तर असे कॉलर नेक पॅटर्न्सचे डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. रेडीमेड नऊवारी साडी जर तुम्ही घेत असाल तर या डिझाईनचे पॅटर्न्स तुम्ही ट्राय करा. ते खूपच सुंदर लुक देतात आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी या डिझाईन्सने मदत होईल आणि खूप छान असा अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला मिळेल. तुम्ही एखाद्या लग्नासाठी किंवा तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी ब्लाऊज जर स्टिच करून घेत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही पफ्सच्या स्लीव्स ह्या ट्राय करा.
त्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल। त्याचबरोबर जर तुम्हाला काठपदर साडीवरती ब्लाउज हा स्टिच करून घ्यायचा असेल तर तुमच्या साडीच्या ब्लाउजचा नेक हा सिंपल असेल, शक्यतो तुम्ही स्लीव्हजला डिझाईन करू शकता। आणि जर तुमच्या स्लीव्हज ह्या तुम्हाला सिंपल ठेवायच्या असतील तर तुम्ही नेकला डिझाईन करा। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नेक आणि स्लीव्हज या दोन्हीलाही डिझाईन करू नका, ते अजिबात व्यवस्थित वाटत नाही। तर शक्यतो तुम्ही ट्राय करा की दोन्ही मधनं एकालाच डिझाईन्स करा, त्याने तुमचा लुक हा खूपच क्लासी वाटेल। सोबतच मी तुम्हाला सांगितलं की बोट नेकची फॅशन ही खूप जोरात चालू आहे, खूप ट्रेंड मध्ये आहे। बट तुमचं जर हेवी वेट असेल, तुम्ही प्लस साईज असाल, हेवी वेटच्या असाल किंवा तुमचे खांदे हे जाड वाटत असतील, दंड मोठे वाटत असतील तर तुम्ही बोटनेक ब्लाउज हे स्टिच करून घेताना त्याचा गळा हा थोडासा पसरट घ्या। त्याने काय होईल की तुमचे खांदे हे मोठे दिसून येणार नाही आणि त्यासोबतच तुमचा लुक हा स्लिम दिसण्यासाठी मदत होईल। आता त्या उलट जर तुमची तब्येत ही बारीक असेल, तुम्ही छान अशा फिट असाल तर तुम्ही काय करा की बोटनेकचा जो गळा असतो तो गळ्याभोवती चिकटून घेऊ शकता, त्याने तुमचा लुक खूपच सुंदर आणि क्लासी दिसण्यासाठी मदत होईल। तुम्ही काठपदर साडीवरती कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज ही स्टिच करून घेऊ शकता। कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाउज स्टिच करून घेणं हेही आजकाल खूप फॅशन मध्ये आणि खूप ट्रेंड मध्ये आहे, तेही खूप सुंदर दिसतं। आता तुमच्या साडीचे काठ जर हे खूप ब्रॉड असतील, खूप मोठे असतील तर शक्यतो तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना ब्लाउज हा सिंपलच स्टिच करून घ्या। नेहमी लक्षात ठेवा, तुमची काठपदर साडी ही जर वर्कची असेल तर तुम्ही तुमचा ब्लाउज हा सिंपल ठेवा। जर तुमची साडी ही प्लेन असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाउजवर वर्क हे करून घेऊ शकता, त्याने तुमचा लुक खूपच सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। त्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती ब्लाउज हा स्टिच करून घेता तेव्हा बऱ्याच लेडीजला मी बघितलं आहे त्या ब्लाउजची उंची म्हणजे ब्लाउजची लेंथ ही खूपच कमी घेतात, तसं अजिबात करू नका। आता जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर काय होतं की जेव्हा तुम्ही ब्लाउजची उंची ही कमी शिवाल तेव्हा त्यामध्ये तुमचं फॅट हे व्हिजिबल होतं आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही। त्यामुळे शक्यतो तुमच्या ब्लाउजची उंची ही मीडियम ठेवा किंवा तुम्हाला जसं सोबर सुंदर दिसेल अशा प्रकारे तुम्ही ब्लाउजची लेंथ ही ठेवू शकता। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काठपदर साडीवरती ब्लाउज हा कसा स्टिच करून घ्यायचा जेणेकरून आपला लुक सगळ्यांमध्ये उठून दिसेल। तर तुम्ही ह्या डिझाईन्स नक्की ट्राय करा आणि ह्या टिप्स नक्की फॉलो करा, तुमचा लुक हा सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसेल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।